हा पाहू शकते स्वराज 735 XM. कंडिशन पहा, पुढून ठोकेल, इकडून काय निघेल तर काय नाही सांगता येणार नाही. बाकी इंजिन कंडिशन मध्ये सील पॅक, सिंगल क्लच, 35 HP शीट पाहू शकते. मला हे विशेष वाटतंय रस्टिंग. हे पहा रस्टिंग स्वराजचं स्पेशल एडिशनच म्हणू शकते याला. मीटर पहा कशी, सेटअप, स्विचेसचा सेटअप पाहू शकते, हायड्रोलिकचा पोझिशन. विशेष म्हणजे सिंगल पीस बोनट है. भरी दोपहर में ज़रा मावा का स्वाद ले लेते, इसके अलावा क्या चाहिए जिंदगी में. ओहो ओहो, मशीन तर अजून तिकडच येऊ. जरा पिकअप या बाजूला लावून घेऊ. कारण इथं आपल्याला गहू टाकायचे. कारण सिंपल आहे. बाकी आता हा शेर तर बाहेर माग घेऊ ना जरा. त्याला चावी नाहीये, आपल्या याची बसून पाहू. आपला नवी स्वराजी वेगळी ही अशीच राहते त्याची. पाहू बसली तर बसली, नाही तर स्प्लेंडरची आणू. एवढं काय शीट आहे का सेडान गाडीत बसले मी. चायला स्विच लई चकाचक रे भाऊ. अजून नाही स्विच चालू व्हायचं नाव नाही घेते. चायला चाबी घेऊन गेले का स्वराज. इतनी सेफ्टी मत दिया करो ट्रैक्टर में. न्यू में तुमने ऐसा किया है और इसमें 1567 तास चाललेले. अजून याचा मीटर चालू असं. चला स्प्लेंडरची मागवली आता. बेटा ये मास्टर की है. थांबा न्यूट्रल करू दे, नाही तर मास्टर आपल्या यायचं. स्विच तर चालू झाले. से स्प्लेंडर बोलते हैं मेरी जान. फुल फॉर्म मध्ये बा बुलेट वर. लवकर आहे बर का. किती वेळ बर. ह्याला मशीन वाल्याची बुलेट फुल चांगली तेव्हा. आखी पिकअप इकडे सावली लावून दिली. अजून तर काय आपला नंबर नाही लागेल. तर मित्रांनो चला, मशीन तर आपल्या वरात एंटर होते. पण ट्रॅक्टर घेऊन जाऊ. लय हार्ड होईल पाहिला. मशीन आपल्या माग आपण पुढं. म्हणजे बिलावा वरचढ खाल्लं पुस्तक वरचढ काय ट्रॅक्टर जजमेंट में तो आडवा जो काय मशीन तोंडाला येऊन पण वावरात घुसलं नाही. सचिन काका जिकडं पाणी भरायला ज्या वावरात राहायचं मला बाहेर जायचंय. सचिन काका म्हणे काढायचंय असं तसं. अजून वावराला शाज लागेल नाही आपली. क्या करे मतलब आपने जज्बात बदल दिया. सचिन काप्पानी काय बोलणार रे. खूप आता टायमिंग डिलिव्हरी राहणार आहे आपली. तिकडे मशीन आपल्या वावरात चालू आहे. टाकी भरायला काय किती लागत. लांब पट्टी एकदा आपली, त्यामुळं सणासण चालत राहायला लागणार आहे. जड आलाय काय वेलाची लावा काय.
कानला ना बेटा ना. ऍड्रेस माहित नाही म्हणलो होतो ट्रॅक्टरच्या पुढं चाला, पुढं गायब झाली काय माहिती. दुसरा टोल नाका आलाय, पुढं तर काही कॉलनी नाही. लगता है मागच लगता है मेरे को ये हो गया है. पीछे जाना पडेगा बिडू. म्हणून जरा साईडलाच थांबलोय, लेन मध्ये नाही गेलो. चला भेटले आपले कस्टमर. वाहून आणलंय परत गेली मित्रांनो गाय आणि आता चाललोय आपण डायरेक्ट वावरात. त्याच रस्त्याने चाललोय, त्याच्यामुळे डायरेक्ट वरतून टाकलाय. कारण की वावरातून लय लवकर पोहोचता येणार, त्याच्यामुळे ट्रॅक्टर पळता नाही राव. तो हॉलँड वाला चालू राहिला, तो चढायला कानला काय माहिती वा. ट्रॅक्टर एकदम जवळ आलाय. हे पहा ना मार पहा, कानला वाटत कानला. या उताराला पाहाला आता तेव्हा काय न्यूट्रल मारून. अरे न्यूट्रलला जास्त पळतो रे, मोका रस्ता आहे त्याच्यामुळं मारलाय, नाही तर बाकी नाही काही बरं का. एवढा आहे न्यूट्रल मारल्यावर ना मला एकदम स्लो व्हायला पण साईडला एकदम साईडला घ्यायला गिअर मध्ये टाकायचं असल्यावर तेव्हाच गिअर पडल, नाही तर गिअरच पडणार. मी तेच केलं, साईडला घेतला मग गिअर टाकला. टाकी भरली, थोडक्यात अंतरावर राहिले हार्वेस्टरची टाकी भरली. टँक भरलाय टँक. भागो मिल्खा भागो. ट्रॉलीवर लय जाय येते मॅडम मला. लय एवढे म्हणजे लय आपट्यात इतक्या दिवस लय आराम केला एवढ्या मेहनतीनं. तिनं उभं राहिलं रे आपल्यासाठी. चलो चलो. ये देखो हमारा स्पीड, वो भी मैंने सेफ्टी लगा रखी थी इसलिए बच गया. वाटत उभा राहिलाय तो. अभी जल्दी जाना पडेगा. एवढी अशी ट्रॉली भरली, थोडं राहिलंय आता. थोड्यासाठी कशाला यायला पडत, त्याच्यामुळे थांबलोय आता. मशीनवरचा एक्सपिरियन्स खतरनाक आहे, पण चालू म्हणजे अवघड आहे चालवणं, सोपं नाही नुसतं. चली सवारी. हाय काय मशीन आहे, कोणी बनवलं असेल. बाकी थोड्या करता नाश केला शेवटच्या ट्रिपला. सांडवलं त्याने थोडं, अंदाज चुकला त्याचा. थोडं बरं वाटत असं दिवसभर दमलं का अंगच थोडं बरं वाटत राव. बघू आता अजून तर पुढची तर काही ट्रिपचं नियोजन नाही. आली एखादी फोन बिन आला तर जायचं. एका दिवस राहीलच इकडं, लोकल गावातलीच राहील एक इथली राहिलं. एखादी तर 500चा जुगाड तर आरामात होईल. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 7:30. आपण चाललोय परत एक ट्रिप मारायला. तुम्हाला म्हणलो होतं 500ची तरी येईल अजून एक. वहीच मारणे चलते अभी नाही घ्या.
नंबरचे. याला काय होत नाही गाडी, फ्यूज मध्ये प्रॉब्लेम आहे याच्या बहुतेक, मला असं वाटतंय. इथंच याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. चेन नाही पाटणार, चेन. किती नंबर आहे? 2 नंबरचं आहे. 2 नंबर. ठीक आहे, चला पाहू आता याचं नंतर. इकडे मशीन बिशीन यायला असले वाटबीट पाहत असतील. पहिले हे लावून घेऊ, रस्त्याने होईल चालू. हे रिवर्स बिवर्स घ्यायला लावल्या पाहिजेच. बाबू काय पडलं रे? हातोडी पडली, हातोडी पडली, हातोडी. कस काय पडली? पडू नको म्हणा बाई तू. नाईटचा व्ह्यू पाहू शकता. आय हाय, मजा आहे ती राव. उशी घ्यायचीच लक्षात नाही राहिलं. कपाट जाम झाले, उशी घ्यायला लागत होती यार. इकडं जायचं आपल्याला, जेवढं आपण गहू काढला तिकडं वरून एवढे ताण द्या तेवढे ताण द्या, त्या नाही जाम. आता उभं राहून घेतले, जाम होऊन जाते नाही का. तर मित्रांनो, थोडं काय 6-7 पोते असतील. चाललोय ते परत रिटर्न यायचंय. अजून एक शेजारीचं म्हणजे अजून एक ट्रिप लागली आहे, परत रिटर्न यायचंय आपल्याला नाही का. तिला यायला टाइम नाही लागत, ये असं खाली करायला टाइम लागतो. कागद जर रात्री नसला ना तर. अंधेरी रातों के साथी, ट्रॅक्टर और ट्रॉली और क्या चाहिए जिंदगी में. खाली करून परत एकदा चाललोय आपल्या मशीन कडं. तर काय उधारीच मारले, गॅस भाडं दिलं का सुकून भेटतो ना. हे ट्रॅक्टरवाल्यांनाच माहिती किंवा पिकअप वाल्यांना पण गॅस भाडं पाहिजे. मग ते सगळे आपण ट्रॅक्टर तांगडल्याच आहे ना, सगळं येऊन जातं नाही का, वसूलून. आड बाजूने ठिकाणी दुसरी लोडिंग चालली. त्याची टांग 855. चलो मग चांगला जुंगला तू. 9:30-10 वाजत आले. भूक तर मोकर लागली. आता चलो ताई, शेवटची एवढी. मला असं वाटतंय हा ब्लॉग 2 पार्टांमध्ये डिवाइड करावा, पण बघू आता एडिटिंगला बसल्यावर कर. मशीन पहा तिकडे चाललंय. मशीन डायरेक्ट तुम्हाला सांगतो 3-4 वाजेपर्यंत चालत. 4 वाजेपर्यंत रस्ते तो पाऊस लागते भाऊ. रस्ताच नाही आमच्या इकडे जास्त. हे पाहता रस्ता थोडं अंधाराचं कुठं चालले त्यांनाच माहिती. आपण तर चाललोय आता हे खाली करायला गावात. रस्ते चांगले पाहिजे ना, रस्ते चांगले पाहिजे. वगैरे केलं गावात. लागलोय आपल्या परतीच्या प्रवासाला. हाय भूक तो खूप लगी आहे, क्या करे आपण. महाराज